इंडियन लोकांवर जास्त पॉलिटिशियन लक्ष देत नाही. पण आता जर तुम्ही बघितलं तर अमेरिका तसा भिकारी देश झालेला आहे. काही लोक आहेत ते म्हणतात की काही झालं तरी मी डेमोक्रॅटला वोट देईन, काही लोक असतात ते म्हणतात काही झालं तरी मी रिपब्लिकनला वोट देईन. मग तो कोण बैल उभा राहिला तरी त्यांना काय फरक नाही पडत. एक गोष्ट अशी असते की ज्या गव्हर्नमेंटकडे जर जास्त पॉवर असेल तर ते गव्हर्नमेंट जास्त करप्ट होतं. तुमचं राजकारणावर लक्ष असतंच, तुम्ही स्वतः राजकारणी आहात. तर ही जी इलेक्शन आहे अमेरिकन प्रेसिडेंटची होणारी इलेक्शन यावेळची, इथं नक्की कोणते मुद्दे सध्या चर्चेत आहेत? पूर्ण अमेरिका बघितली तर हे जे प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे त्याच्यात 2-4 मेन इश्यू आहे. मेन इश्यू कोविड, दुसरे इश्यू म्हणजे इकॉनॉमी आणि तिसरे इश्यू म्हणजे कोण अमेरिकेसाठी कोण चांगला आहे प्रेसिडेंट. हे 3 इश्यू आहेत. हा जो मुद्दा आहे कोविडचा, हा मुद्दा इलेक्शनचं वारं फिरवू शकतो इतपत सिरियस आहे का? म्हणजे ट्रम्प फेल टू हँडल कोविड असं परसेप्शन आहे का तिकडे देशभरात? परत ते तुम्ही कोणाला विचारता त्याच्यावर आहे. ते नक्कीच म्हणजे ट्रम्पला त्याच्यामुळे नक्कीच तोटा झालेला आहे. कोविडमुळे नक्कीच तोटा झालेला आहे. म्हणजे बरेच लोकांनी इव्हन त्यांच्या सपोर्टरना असं वाटतं की त्यांनी ते सिरियसली घेतलं नाही. पण दुसऱ्या हातावर लोकांना अशी भीती आहे की जर फुल लॉकडाऊन झाला, परत जर बायडनने फुल लॉकडाऊन केला तर आपलं काय होईल. कारण पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा गव्हर्नमेंटने सगळ्यांना पैसे दिले आणि चाललं. पण आता काय, आता थंड हवा येते, म्हणजे निदान आमच्या भागात तरी थंड हवा येते. त्यामुळे जे आउटसाइड डायनिंग चाललंय ते आता बंद करायला लागणार. कारण कोणी एवढं थंड असताना बाहेर बसून कोणी जेवणार नाही. त्यामुळे लोकांना ती सुद्धा भीती आहे की जर फुल लॉकडाऊन झाला तर काय होईल. पण कोविडमुळे नक्कीच ट्रम्पला तोटा होणार आहे आणि लोकांना असं वाटतंय की त्यांनी ते बरोबर हँडल केलं नाही किंवा त्यांनी ते सिरियसली घेतलं नाही. म्हणजे निदान त्यांनी असं दाखवलं असतं की मला तुमची काळजी आहे तर नक्कीच त्याला फायदा झाला असता. सो आता आपण अमेरिकी इलेक्शन बद्दल बोलतच आहोत, तर ओघानं मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की तुमचं राज्य हे बायडन जिंकणार आहे. तर मला हे समजून घ्यायचंय की हे कशावरून असं ठरतं, म्हणजे तिथली मेकॅनिझम थोडक्यात, आणि दुसरं कोण ओव्हरऑल इलेक्शन अमेरिकेची जिंकेल असं तुम्हाला वाटतं? ओके, तुम्हाला खरं सांगायचं कोण ओव्हरऑल इलेक्शन जिंकेल हे कोणी सांगू नाही शकत. कारण 2016 साली पण लोकांनी प्रेडिक्शन्स केलेली आणि ट्रम्प जिंकेल असं म्हणणारा मला अजून एकही माणूस भेटलेला नाही इलेक्शनच्या आधी. आता सुद्धा लोक सांगतात बायडन जिंकणार आहे. तुम्ही जर पोल्स मध्ये बघितलं तर लोक म्हणतात की बायडन नक्की जिंकणार आहे. पण माझं एक आहे, माझे मित्र दोन्ही कॅम्प मध्ये आहेत. मला बायडनचे लोक सुद्धा माहिती आहेत, मला ट्रम्पचे लोक सुद्धा माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही ज्याच्याशी बोलता त्याच्यात त्याला वाटतं हा बरोबर आहे, याचा माणूस जिंकणार आहे. दुसऱ्याशी बोललं तर तुम्हाला वाटतं की हा बरोबर आहे, याचा माणूस जिंकणार. त्यामुळे पोल्स जर तुम्ही बघितलं तर ते म्हणतील की बायडन जिंकणार आहे. पण तुम्ही ट्रम्पच्या सपोर्टरना म्हटलं ते म्हणतात की नाही लोक जास्त सांगत नाहीत कारण लोक घाबरतात. आणि विशेषतः दोन्ही कोस्टवर, म्हणजे आम्ही ईस्ट कोस्टवर राहतो किंवा वेस्ट कोस्टवर राहतो. तुम्ही जर 2016 सालचा नकाशा बघितला तर दोन्ही कोस्ट हिलरी क्लिंटन जिंकली आणि मधली सगळी एरिया ट्रम्प जिंकला. त्यामुळे कोस्टवर आम्ही असे एका बबलमध्ये आहोत, म्हणजे आम्ही जास्त करून बायडनच ऐकतो. तुम्ही जर मिडवेस्ट मध्ये गेला तर तुम्ही बहुतेक ट्रम्पच ऐकाल. त्यामुळे तुम्ही असं बाहेर गेल्याशिवाय तुम्ही इन्फॉर्म्ड ओपिनियन करू शकत नाही. कारण तुम्ही जे ऐकता ती पूर्ण गोष्ट आहे हे तुम्ही सांगू नाही शकत. आणि मी जास्त टीव्ही बघत नाही कारण मी मजेने म्हणतो की मला कोणी पैसे दिले तर मी पण टीव्हीवर जाऊन माझं मत देईन. कारण ते काय फ्री आहे. चुकलं तर कोण काय मारायला येत नाही तुम्हाला किंवा कोणी तुम्हाला जबाबदार धरत नाही. त्यामुळे आता एवढी चॅनल झालेत आणि प्रत्येक चॅनलवर म्हणजे भारतासारखंच आहे, त्यांना काही ना काय लोकांना एंगेज ठेवायला काही ना काय सुरू ठेवायला लागतं. त्यामुळे दिवसभर ते चर्चा चालू असते की हा जिंकणार का हा जिंकणार, याने काय केलं त्यांनी काय केलं. ही चर्चा दिवसभर इकडे सुद्धा भारतासारखी इकडे सुद्धा चालू असते.
हे झालं कोण जिंकेल, पण तुम्हाला मनातून, म्हणजे हा कदाचित पॉलिटिकल इनकरेक्ट प्रश्न असेल, कोण जिंकावं असं तुम्हाला वाटतं आणि का? असं 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 काही नाही. आय मीन असं तो प्रश्न कठीण आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, अमेरिकेत तुम्ही जर सगळे मतदार घेतले तर मी सांगितले 2-3 प्रकारात मोडतात. एक प्रकार आहे की ज्यांना ट्रम्प बिलकुल आवडत नाही. दुसऱ्या बाजूला जे लोक आहेत त्यांना वाटतं की ट्रम्प पाण्यावर चालतो. नाही, ट्रम्प पाण्यावर चालायला लागलं तरी ट्रम्प पाण्यावर चालेल. पण सत्यस्थिती मध्ये आहे. आणि बरेच लोक असे आहेत की ज्यांना ट्रम्पची वर्तणूक आवडत नाही. ट्रम्प जसा वागतो ते आवडत नाही बिलकुल, पण तो जे करतो ते बरंच आवडतं. तर ते जे लोक आहेत ते लोक ठरवणार आहेत की कोण प्रेसिडेन्सी जिंकेल असं. तर असे लोक बरेच आहेत मिडवेस्ट. आणि खरं सांगू तर हे अमेरिकेची निवडणूक आहे वगैरे बोलणं खरं नाही आहे, कारण ही 5-6 राज्यातलीच निवडणूक आहे. बाकी राज्याकडे कोणी ना ट्रम्प लक्ष देत आहे ना बायडन लक्ष देत आहे. तुम्ही जर बघितलं तर फ्लॉरिडा, पेन्सिल्व्हेनिया, अरिझोना, नॉर्थ कॅरोलायना, विस्कॉन्सिन, मिशिगन आणि मिनेसोटा ही 6-7 राज्य आहे, तेवढीच महत्वाची आहेत. आणि दोन्ही कॅम्प, ट्रम्प सुद्धा आणि बायडन सुद्धा, या 7 राज्यांवरच लक्ष ठेवून आहेत. बाकीचे लोक इज आफ्टर थॉट, कारण बाकीच्या लोकांना कोण जिंकणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल काही डिस्प्यूट नाही आहे. तर या 7 राज्यात जो जिंकेल, आणि अमेरिकेत कसं असतं, प्रत्येक राज्याला एक ठराविक वोट्स असतात, म्हणजे सगळ्यांची वोट एकत्र, पॉप्युलर वोटने प्रेसिडेंट ठरत नाही. राईट. तुम्ही जर फ्लॉरिडा जिंकला, जे फ्लॉरिडाची इलेक्ट्रोल वोट्स आहेत, जी वोट्स आहेत ती सगळी तुम्हाला मिळतात. तसं त्यामुळे यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की 270 मतं मिळवायची आहेत. तर 270 मतं आपण कशी मिळवू शकतो याच्यावर दोन्ही साईडची मदार आहे. दोन्ही साईड तसं करतात. त्यामुळे तुम्ही जर आता शेवटच्या आठवड्यात बघितलं, गेल्या 3-4 दिवसात, तर हे 3-4 राज्यातच जात आहेत. म्हणजे बायडन आणि ट्रम्प काल दोघेही मिशिगन मध्ये होते, विस्कॉन्सिन मध्ये होते, पेन्सिल्व्हेनिया मध्ये होते, नॉर्थ कॅरोलायना मध्ये होते, फ्लोरिडा मध्ये होते. या राज्यातच इलेक्शन चालू आहे. त्यामुळे तुम्ही त्या राज्यात असला तर तुम्हाला टीव्हीवर जाहिराती दिसतात, तुम्हाला वर्तमानपत्रात कळतं काय होतं, किंवा तुम्ही आजूबाजूच्या लोकांना बोललात तर तुम्हाला एक कल्पना येते की कोण कोणासाठी आहे. न्यूजर्सीत तुम्ही राहिलात, कॅलिफोर्नियात राहिलात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहिलात तर तुम्हाला काही आयडिया नाही येत आहे की लोक काय विचार करतात. कारण तुम्हाला माहिती आहे बायडन जिंकणार आहे, त्यामुळे इकडे बायडनच्या 500 साईन बघितल्या आणि ट्रम्पच्या 2 साईन बघितल्या तर त्याच्यात काय विशेष नाही. किंवा तुम्ही समजा मिसिसिपी मध्ये गेला तर तुम्ही ट्रम्पच्या 500 साईन बघताल, बायडनच्या 2 साईन बघतील, पण त्याला काय अर्थ नाही. कारण एकदा तुम्ही एका मताने जिंका किंवा 500 मताने जिंका, तुम्हाला ती सगळी वोट्स मिळणारच आहेत. त्यामुळे या 5-6 राज्यातच निवडणूक चालू आहे. आणि आमचं जे राज्य आहे, म्हणजे आमची जे गाव आहे, त्या आमची इलेक्शन नॉन पार्टिसन असतात. म्हणजे आम्ही रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट म्हणून रन नाही करत, आम्ही इंडिपेंडंट म्हणून सगळेच लोक, म्हणजे आमची जी गव्हर्नमेंट ज्या लॉ खाली बनवलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट म्हणून रन नाही करू शकत, आम्हाला इंडिपेंडंट म्हणूनच रन करायला लागतं. त्यामुळे मी जास्त दोन्ही याच्यात पडत नाही, रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट मारामारीत पडत नाही, कारण आमचं राज्य, आमचं गाव नॉन पार्टिसन आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला की तुम्ही एक डिबेट बघितलीत आणि तुम्ही प्रभावित झालात. तर अमेरिकेतल्या डिबेट्स या जगभरात कुतूहलाचे विषय असतात. भारतात अशा काही डिबेट्स 1 to 1 होत नाही. तर या वर्षी ज्या डिबेट्स झाल्या त्या तुम्ही बघितल्यात का, आणि बघितल्या असतील तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, मी पहिलं डिबेट नाही बघितलं आणि बरं झालं मी नाही बघितलं, कारण ते मी जे ऐकलं त्याच्यानुसार ते पहिलं डिबेट भारतात जसे टीव्हीवर डिबेट असतात तसं झालं. म्हणजे मी भारतात बऱ्याच वेळा येतो तेव्हा मी टीव्हीवरच्या चर्चा बघतो, ते लोक नुसते एक दुसऱ्यावर ओरडत असतात. त्यामुळे कोणाचं कोणाला ऐकू जाईल हे सुद्धा मला शंका येते की हे लोक कशाला आपला वेळ खर्च करतायत हे ऐकण्यात किंवा बघण्यात. कारण ते नुसते लोक 5-6 लोक असतात स्क्रीनवर आणि ते नुसते एक दुसऱ्यावर ओरडत असतात, कोणी कोणाचं ऐकत नाही. तर पहिलं अमेरिकेतलं डिबेट साधारण मला जे ऐकलं मी त्याच्यावरून त्याची मला आठवण आली की दोघे एकमेकांशी सारखे इंटरप्ट करत होते.
पण तिसऱ्या डिबेटला त्यामुळे त्यांनी मायक्रोफोन ऑफ केले लोकांचे, त्यामुळे तिसरं डिबेट चांगलं झालं. तिसरं डिबेट जास्त सबस्टॅन्टिव्ह झालं, पण अजूनही त्याच्याहूनही अजून चांगलं करता येईल, कारण त्या डिबेटमुळे लोकांना ते कॅन्डिडेट बघायची संधी मिळते आणि त्यांचे विचार काय आहेत ते समजून घ्यायची संधी मिळते. त्यामुळे ते तिसरं डिबेट आणि जे व्हाईस प्रेसिडेंटचं डिबेट झालं, ती डिबेट चांगली झाली. पण अशी डिबेट जास्त व्हायला पाहिजे. आणि मधलं एक डिबेट, त्या ट्रम्पला कोविड झाल्यामुळे मधलं एक डिबेट कॅन्सल झालं. ते डिबेट अजून जास्त प्रभावी झालं असतं, कारण त्याच्यात कॉमन लोक प्रश्न विचारणार होते. म्हणजे ते एक ह्या दोन्ही डिबेटला जे वर्तमानपत्रकार होते ते मॉडरेटर होते. जे डिबेट कॅन्सल झालं त्याच्यात ते असे रॅन्डमली लोक निवडून ते लोक प्रत्यक्ष दोन्ही कॅन्डिडेटना प्रश्न विचारणार होते. तेव्हा तुम्हाला खरं कळतं की लोकांच्या मनावर काय आहे. कारण वर्तमानपत्र जे प्रश्न विचारतील ते रस्त्यावरच्या माणसाला त्याची काळजी आहे की नाही ते माहिती नाही तुम्हाला. तर रस्त्यावरच्या माणसाचे खरे प्रश्न काय आहे ते त्या डिबेटमध्ये जास्त कळलं असतं. त्यामुळे ते कॅन्सल झालं, ते चांगलं झालं नाही. ही जी अमेरिकेची इलेक्शन आहे ही भारतीयांच्या दृष्टीनं पण महत्वाची आहे, कारण कित्येक भारतीयांचे H1B रद्द झालेत, रिन्यू झालेले नाहीत, वर्क विसाचे प्रॉब्लेम आहेत आणि इतर अनेक काही. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की दोन गोष्टी, एक जे भारतीय आहेत, भारतात राहणारे, त्यांच्या दृष्टीनं या इलेक्शनचं महत्व काय आहे, आणि जे अमेरिकेतले भारतीय आहेत, म्हणजे आपण ज्यांना आपल्या भाषेत NRI म्हणतो, त्यांच्या दृष्टीनं या इलेक्शनचं महत्व. नाही, हे इलेक्शनचं महत्व भयंकर आहे. मी आता तुम्हाला परत थोडं विषयांतर करून सांगतो. मी जेव्हा इकडे 94 साली पहिला राजकारणात पडलो तेव्हा भारतीय लोक अगदीच निरुत्साही होते. म्हणजे त्यांना सांगितलं तरी ते जाऊन मतदान करायचे नाहीत. आणि मी जेव्हा 5 मतांनी हरलो तेव्हा मला माझे स्वतःचे 10 का 15 लोक मित्र माहिती आहेत ज्यांनी जाऊन मतदान केलं नाही. तर मला माहिती नाही का एवढे निरुत्साही होते. मे बी त्यांनी भारतातलं राजकारण बघून त्यांना असं वाटत असेल, पण ते भयंकर निरुत्साही होते. आता असं झालेलं आहे, आता बरेच भारतीय माझ्यासारखे निवडणुकीला उभे आहेत किंवा बरेच भारतीय निवडणुकीत रस घेऊन पार्टिसिपेट करतात, इधर डेमोक्रॅटिक साईड रिपब्लिकन साईड. जनरली मी आलो तेव्हा बहुतेक भारतीय सगळे डेमोक्रॅट्स कडे जायचे किंवा बरेच भारतीय यांच्याकडे जायचे, त्यांचा कल डेमोक्रॅटिक पार्टीकडे असायचा. आता मी बऱ्यापैकी, म्हणजे अजूनही तुम्ही जर भारतीयांमध्ये पोल घेतला तर तुम्हाला मेजॉरिटी अजूनही डेमोक्रॅटिक आढळेल. पण आता बरेच भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या साईडला सुद्धा आलेले आहेत किंवा रिपब्लिकन पार्टी ला मत द्यायचा विचार करतात किंवा त्यांच्यासाठी काम करतात, असे बऱ्यापैकी झालेले आहे. आणि मोदीचा पण त्यात प्रभाव आहे नक्कीच. मोदी इकडे आला त्याच्यामुळे पण प्रभाव आहे. पण हे जे निवडणूक आहे ती भारतीयांसाठी भयंकर महत्वाची आहे, कारण इलेक्शनच्या वेळेला दोन्ही साईडचे राजकारणी तुम्हाला जे ऐकावं असं वाटेल तसं सांगतात, पण प्रत्यक्ष निवडून आल्यावर काय करतात हे महत्वाचं आहे. आतापर्यंत काय होतं की भारतीयांकडे कोणी लक्ष द्यायचं नाही, कारण भारतीय लोक मतदान करायचे नाहीत. म्हणजे मला असे राजकारणी माहिती आहेत अमेरिकन, ज्यांनी मला सांगितलंय की तोंडावर की आम्हाला तुमच्या पार्टीला यायला आवडतं, तुम्ही एकदम चांगले लोक आहात, तुमचे फूड चांगलं असतं, तुमची पार्टी चांगली असते, पण तुम्ही मतदान करत नाही, त्यामुळे तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता ते हळूहळू बदलायला लागले. आता तुम्ही जर बघितलं तर डेमोक्रॅटिक डिबेट सगळी बघितली तर त्याच्यात बराचसा भर इमिग्रेशन पॉलिसीवर, इलिगल इमिग्रंट्सवर होता. म्हणजे 99% चर्चा इलिगल इमिग्रंट्सवर चाललेली. असं नाहीये की भारतीय इलिगल इमिग्रंट्स नाही आहेत, भारतीय सुद्धा इलिगल इमिग्रंट्स आहेत, पण भारतीय लोकांना जास्त प्रश्न लिगल इमिग्रेशनचा आहे आणि दोन्ही पक्षांनी तो लिगल इमिग्रेशनचा प्रश्न सोडवलेला नाहीये. कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तुम्ही H1 म्हणालात तर तर H1 वरून ग्रीन कार्ड वर जायला एक कंट्री कोटा असतो, त्याचा भारताला भयंकर तोटा होतो.
त्या कंट्री कोटामुळे भारतीय लोकांना ग्रीन कार्ड मिळायला 12, 15, 18 वर्ष लागतात कंट्री कोटामुळे. तर जो कोणी पक्ष म्हणेल की आम्ही कंट्री कोटा काढून टाकू, त्या लोकांना भारतीयांसाठी चांगला आहे. पण भारतीय लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपले काय प्रश्न आहेत आणि या दोन पक्षापैकी कोण आपल्यासाठी ते निवडणुकीच्या वेळेला काय म्हणतात किंवा इलिगल लोकांना काय म्हणतात ते जास्त महत्वाचं नाहीये. म्हणताना कोणी म्हणेल, पण हा जो H1चा आणि कंट्री कोटाचा प्रश्न आहे तो त्याच्याबद्दल गेले 5 वर्षात कोणी काही बोललेलं नाही. जो कोणी म्हणेल की कंट्री कोटा काढून आम्ही जास्त इझी करू ते महत्वाचं आहे. दुसरे एक आहे, एक डाका म्हणून DACA, डाका किड्स, म्हणजे जी मुलं इकडे, ज्या मुलांचे पालक इकडे इलिगली आले आणि जी मुलं इकडे लहानाची मोठी झाली त्यांना तुम्ही सिटिझनशिप द्या म्हणून असे बरीच ओरडाआरडी चालू आहे. अशी बरीच लोक, ज्या लोकांना ग्रीन कार्ड मिळतं, जर तुमचं मूल 21 वर्षाच्या खाली असेल जेव्हा ग्रीन कार्ड मिळेल तर त्या मुलाला ग्रीन कार्ड ऑटोमॅटिकली तुमच्या बरोबर मिळतं. पण जर तुमचं मूल 21 वर्षाच्या वर असेल तर त्या मुलाला ग्रीन कार्ड तुमच्या बरोबर मिळत नाही. तर असे बरेच भारतीय आहेत ज्यांना ग्रीन कार्ड मिळालंय, त्यांना आनंद होतो त्या दिवशी, पण त्याच दिवशी त्यांची जी मुलं किंवा मुली 21 वर्षाच्या वर आहेत ते इलिगल होतात. कारण आतापर्यंत त्यांना H4 व्हिसा होता, डिपेंडंट व्हिसा होता, वडिलांच्या किंवा आईच्या H1 वर H4 डिपेंडंट व्हिसा होता. आता वडिलांचा किंवा आईचा H1 व्हिसा गेला, त्यांना ग्रीन कार्ड मिळालं, तर ही मुलं आता इलिगल झाली कारण त्यांच्याकडे काही लिगल व्हिसा स्टॅटस नाही. आता त्यांचा प्रश्न आणि या डाका किड्स लोकांचा प्रश्न अगदी आयडेंटिकल आहे. कारण ती मुलं सुद्धा इकडे लहान असताना आली, 2 वर्षाची असताना, 5 वर्षाची असताना आली, त्यांच्या आई वडिलांनी सगळे टॅक्सेस भरले, सगळ्या नियमाचं पालन केलं, पण या मुलांबद्दल कोणी पॉलिटिशियन बोलत नाहीये. कोणी म्हणत नाहीये की यांचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. कारण इंडियन लोकांवर जास्त पॉलिटिशियन लक्ष देत नाहीत. कारण इंडियन लोक स्वतःच हे बघत नाहीत. ते एक तर राजकारणात भाग घेत नाहीत किंवा भाग घेतला तरी ते ब्लाइंडली मी डेमोक्रॅट आहे किंवा मी रिपब्लिकन आहे. पण ह्या लोकांचा प्रश्न कोणी सोडवतंय का याचा जबाब कोणी कोणाला विचारत नाही. आणि या मुलांचा प्रश्न, अशी बरीच मुलं आहेत, या मुलांचा प्रश्न सिरियस आहेत. कारण त्यांनी भारतात काय वाढलेले नाहीत, ते 20 वर्ष अमेरिकेतच वाढलेले आहेत आणि आता ते सडनली इलिगल झालेले आहेत. आणि ना डेमोक्रॅट त्यांच्याबद्दल काय बोलतात आणि रिपब्लिकन काहीतरी बोलतात. त्यामुळे ते जेव्हा इलिगल इमिग्रेशनचा प्रश्न महत्वाचा आहे, पण हे जे लिगल इमिग्रंट्स आहेत त्यांचाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याचा भारतावर जास्त परिणाम होणार आहे. ही जी इलेक्शन आहे, या इलेक्शन नंतर अमेरिकेला आज जी ग्लोबल पॉवर म्हणून बघितलं जातं किंवा महासत्ता, सगळ्यांचं अट्रॅक्शन, आणि त्याला कॉम्पिट करणारं चीन किंवा इतर अनेक देश, आणि अमेरिकेचं स्थान थोडं डळमळीत झालंय. ह्या सगळ्या परिस्थितीत बदल घडेल का या इलेक्शन नंतर? कधीतरी त्याच्यात बदल घडणारच आहे. कारण आता पूर्वी काय होतं, अमेरिकेकडे पैसा खूप होता, पण आता जर तुम्ही बघितलं तर अमेरिका तसा भिकारी देश झालेला आहे. कारण अमेरिका दरवर्षी कोट्यावधी डॉलर्स बॉरो करतो लोकांकडून. आता या वर्षीचं डेफिसिट 2 ट्रिलियन 3 ट्रिलियन 4 ट्रिलियन किती ट्रिलियन होईल माहिती नाही. कधीतरी कोणाला तरी तो पैसा परत करायचा आहे. तर त्यामुळे आज ना उद्या ते येणारच आहे. कशामुळे येईल ते मी नाही सांगू शकत आणि कधी येईल ते मी नाही सांगू शकत. पण आज जी लोकांना अमेरिकेवर विश्वास आहे की अमेरिकन डॉलरवर विश्वास आहे, तो जर तुम्ही दरवर्षी कर्ज घेत राहिलात तर किती कर्ज होईपर्यंत लोकांचा विश्वास राहील आणि ते परत कसं करणार आहात कर्ज. त्यामुळे ते होणारच आहे. आणि आता सध्या विशेषतः तुम्ही पूर्वी भारताचं तर चीन हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अमेरिकेलाच नाही, इंडियाला सुद्धा चीन बरोबर टॅकल करणं हा मोठा प्रश्न आहे. कारण चीन सगळीकडे डॉमिनेट करायला बघतोय. तर त्या दृष्टीने US काय पावलं उचलणार आहे आणि इंडिया किंवा जे दुसरे देश ज्यांना चीन बद्दल भीती वाटते ते एकत्र येऊन काय करणार आहेत याच्यात हे महत्वाचं आहे. आणि
ट्रम्पने दुसऱ्या बऱ्याच देशांबरोबर भांडणं केली, युरोप मधल्या देशांबरोबर भांडणं केली, यांच्याबद्दल भांडणं. त्यामुळे त्याला थोडं कठीण होत आहे. म्हणजे त्यांनी चायना बरोबर भांडण उकरून काढलं ते चांगली गोष्ट आहे, कारण अमेरिकेचे चायना बरंच डिसएडव्हान्टेज घेत होता. ते याच्या दृष्टीने ती गोष्ट बरोबर आहे. पण एक जी फळी उभी केली पाहिजे बरेच राष्ट्राची, ते काय त्याला जमलेलं नाहीये. आणि ते त्याच्या नेचरमुळे किंवा तो जसा वागतो त्याच्यामुळे ते झालेलं आहे. तुम्ही अमेरिकेतलं राजकारण बघितलंय, गेले 25-26 वर्ष अमेरिकेत राजकीय क्षेत्रात काम करताय. अशी खूप कमी माणसं भेटतात की जे ऍक्च्युअल राजकारणात, राजकारणाविषयी कमेंट करणारे अमेरिकेतल्या पण खूप लोक आहेत, भारतातल्या पण खूप लोक आहेत. तुम्ही भारतही बघितलंय पहिले 20-22 वर्ष, आणि आत्ताही येत जात असता. तुम्ही म्हणालात की तुम्ही टीव्ही बघता, इथल्या डिबेट्स बघता, तर भारतीय राजकारण आणि अमेरिकी राजकारण यांच्यात तुम्हाला काय फरक दिसतो? तसं बघितलं तर फरक आहे आणि तसं बघितलं तर फरक नाहीये. म्हणजे आता भारतीय राजकारण सुद्धा खूप बदललंय. म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला आठवतंय आमच्या बिल्डिंग मध्ये ते आणून बोर्ड लावायचे, याला मत करा द्या, किंवा समोरच्या कॉलेजच्या भिंतीवर रंगवायचे रात्री येऊन की यांनाच वोट करा, आणि शिक्का वगैरे लावायचे, किंवा गाडीतून ते बोलत बोलत यायचे प्रचार करायला मायक्रोफोन घेऊन. तर आता ते सोशल मीडियामुळे याच्यामुळे बरंच बदललंय. पण मी नेहमी म्हणतो की राजकारणी तुम्हाला कोण मिळतात ते मतदारावर अवलंबून आहे. कारण ऍट द एंड ऑफ द डे जर मतदारांनी सांगितलं की मी फक्त सज्जन माणसांनाच निवडून देईल, तर राजकारण 2 सायकलमध्ये क्लीन होईल. पण मतदारांनी असं ठरवलं नाही पाहिजे की बाबा, समजा आता अमेरिकेचं एक्झाम्पल देतो, काही लोक आहेत ते म्हणतात की काही झालं तरी मी डेमोक्रॅटला वोट देईन, काही लोक असतात ते म्हणतात काही झालं तरी मी रिपब्लिकनला वोट देईन. मग तो कोण बैल उभा राहिला तरी त्यांना काय फरक नाही पडत. ते गोष्ट चुकीची आहे. जर प्रत्येक मतदारांनी हा विचार करून मत दिलं तर राजकारण पटकन स्वच्छ होऊन जाईल. म्हणजे तुम्ही भारत आणि अमेरिका बघितलं तर मोदीची स्टाईल खूप वेगळी आहे ट्रम्प पेक्षा. पण मोदींनी सुद्धा इंडियात 2 गट केलेले आहेत, मोदी आवडणार आणि मोदी न आवडणार. आणि ट्रम्प सारखंच, फक्त मोदीची स्टाईल खूपच वेगळी आहे ट्रम्प पेक्षा. त्यामुळे ते एवढं रॅडिकल झालेलं नाहीये. पण भारतात सुद्धा भारताबद्दल काहीतरी करावं अशी भावना जी मोदींनी तयार केली, ती आणि ट्रम्पने अमेरिका फर्स्ट याच्यात जास्त फरक नाहीये. म्हणजे ते व्हेरी मच सिमिलर. फक्त भारताचं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण एक तर भारतात 15-16 पक्ष असतात प्रत्येक निवडणुकीत, आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळे पक्ष असतात आणि वेगवेगळ्या पक्षाचं प्रतिष्ठान असतं. त्या दृष्टीने अमेरिकेचं राजकारण सोपं आहे, कारण 2च पक्ष आहेत. म्हणजे मेन पक्ष 2च आहेत. बॅलेटवर बरेच लोक असतात, त्यामुळे त्या दृष्टीने ते राजकारण स्वच्छ आहे. भारताचं राजकारण चालवणं जास्त कठीण आहे. अगदी शेवटचा प्रश्न हा पुन्हा कदाचित पॉलिटिकल इनकरेक्ट होईल का नाही मला माहित नाही. तुम्हाला मी समजा असं विचारलं की अमेरिकेतल्या आणि मग भारतातल्या दोन्ही वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात, ज्या राजकारणी बदलू शकतात प्रायोरिटीनं, तर त्या कोणत्या असतील? बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे एक, तुम्ही जर आता मी परत डायग्रेस करतो, मी रिपब्लिकन झालो कारण रिपब्लिकन पक्षाची एक गोष्ट मला आवडली की स्मॉलर गव्हर्नमेंट. एक गोष्ट अशी असते की ज्या गव्हर्नमेंटकडे जर जास्त पॉवर असेल तर ते गव्हर्नमेंट जास्त करप्ट होतं. कारण लोक जे इथे अमेरिकेत मोठं डिस्कशन चालतं की कॅम्पेन फायनान्स रिफॉर्म, राईट, की राजकारणी लोक निवडणुकीच्या वेळेला पैसे गोळा करतात. ते लोक त्यांना पैसे देतात कारण राजकारणी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतात, राईट, काही फेवर करू शकतात. जर राजकारणी लोकांची फेवर करण्याची कपॅसिटी कमी झाली तर ऑटोमॅटिकली लोक त्यांना पैसे देणं कमी देतात. कोणी पैसे चॅरिटी म्हणून देत नाही, राईट. भारतात बघा किंवा इकडे बघा, पैसे लोक राजकारणाला देतात कारण राजकारणी लोक त्यांना काहीतरी फेवर करतात. जेव्हा लॉज लिहितात, नियम लिहितात, तेव्हा ते अशा प्रकारे लिहितात की या इंडस्ट्रीला फायदा होईल, या माणसाला फायदा होईल, त्या माणसाला फायदा होईल.
ते बदलता आलं तर बरंच राजकारण सुधारेल. सध्या राजकारण जास्तच नियम जास्तच कॉम्प्लिकेटेड होतात, त्यामुळे राजकारणाच्या हातात जास्त पॉवर होते की हा मी या बिझनेस याचा बुडवू शकतो किंवा याचा बिझनेस उद्धराला आणू शकतो बाय रायटिंग लॉज इन सर्टन वे. आणि फायनली माझं म्हणणं नेहमी हेच असतं की अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी मतदानावर आहे. मतदारांनी ज्याला निवडून दिलंय तो माणूस कसा वागतो त्याच्यावर लक्ष ठेवणं मतदाराचं जबाबदारी आहे. म्हणजे मी नेहमी भारतात विशेषतः ऐकतो की हो हे 4-5 लोक उमेदवार आहेत पण त्यांच्यावर 15 केसेस पेंडिंग आहेत. अशा लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर ती तुमची पण तेवढीच चूक आहे जेवढी त्या निवडून आलेल्या माणसाची चूक आहे. तर म्हणजे जेव्हा क्लिंटन रन करत होता बरेच वर्षापूर्वी तेव्हा इथे डेमोक्रॅट्स म्हणायचे की कॅरेक्टर डझंट मॅटर, राईट? कॅरेक्टर इज द ओनली थिंग दॅट मॅटर्स. आणि ट्रम्प बद्दल आता तेच डेमोक्रॅट्स ट्रम्प बद्दल म्हणतात की हॅज नो कॅरेक्टर, राईट? सो शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही असा विचार करता की हो हे मला शॉर्ट टर्म मला फायद्याचं आहे म्हणून मी आज म्हणेन कॅरेक्टर डझंट मॅटर, उद्या म्हणेन कॅरेक्टर डज मॅटर. पण in the long term character always matters, and if you elect people with good characters things will get clean, right? आणि जेवढे अनक्लीन होतील गोष्टी तेवढ्या क्लीन लोक मग त्याच्यात पडत नाही. शहाणा माणूस म्हणतो जाऊन दे मला काय करायचंय, त्यांना जे काय करायचं ते करू. तुम्हाला जर चांगली लोक आता अमेरिकेच्या निवडणुकी प्रेसिडेंटसाठी रन करणारा माणूस अतिशय निर्लज्जच असला पाहिजे. कारण एवढं मड स्लिंगिंग आणि हे ते होतं की अगदी असल्याशिवाय ते थांबवलं पाहिजे आणि ते लोकांच्या हातात आहे. लोकांनी जर बरोबर लोकांनी निवडून दिलं तर ते 2 इलेक्शन सायकल मध्ये ह्या गोष्टी थांबतील. पण तुम्ही जर केवळ डेमोक्रॅट आहे का रिपब्लिकन आहे का बीजेपी आहे का हे आहे त्याच्यावर निवडून दिलं किंवा नॉन कॅरेक्टरवाल्या लोकांना निवडून दिलं तर हे अजून खराबच होत जाणार आहे. खूप सारे उच्च शिक्षित तरुण भारतातले असतील अमेरिकेतले असतील विशेषतः भारतातले राजकारणापासून लांब राहायला बघतात आणि ते आपला दॅट इज नॉट अवर कप ऑफ केक, अगदी वोटिंगला जायला फारशी उत्सुक नसतात. तुम्ही अगदी उच्च शिक्षित आहात, इंजिनियर मग डॉक्टरेट आणि तरी सुद्धा ऍक्टिव्ह राजकारणात इतके वर्ष आहात. तुम्ही या तरुणाईला काय सांगाल? राजकारण किती महत्वाचं आहे आणि त्यातल्या कोणाला राजकारण द्यायचं असेल तर त्यांना काय करा? राजकारण हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की तुम्ही फक्त प्रेसिडेंटकडे लक्ष देऊ नका. प्रेसिडेंट जे काय करतो त्याचा तुमच्या रोजच्या जीवनावर फार कमी परिणाम होतो, पण हा मेयर जो जास्त करेल त्याचा तुमच्या जीवनावर रोज परिणाम होईल. मी जर एखादा रस्ता फिक्स केला तर त्यांचा तुम्हाला जास्त फायदा होईल ट्रम्प जे काय करेल किंवा बायडन जे काय करेल नाही करेल त्याच्यापेक्षा, किंवा मी जे लोकली करतो त्याचा आणि तुम्हाला आवडो का न आवडो पॉलिटिशियन जी डिसिजन्स करतात त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनात खूपच फरक पडतो. त्यामुळे मला त्याचं इट्स नॉट माय कप ऑफ टी इज अ सिली आर्ग्युमेंट, कारण इट इज युअर कप ऑफ टी आणि इट अफेक्ट्स युअर डेली लाईफ, and it affects your daily life far more than you realize it affects your daily life. त्यामुळे त्याच्यात रस घेऊन जे काही इश्यूज आहेत ते समजावून घेऊन व्यवस्थित माणसाला निवडून देणं हे फार महत्वाची बाब आहे. आणि तुम्ही नसेल तर कमीत कमी ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना सपोर्ट तरी द्या, किंवा जे माझ्यासारखे जे रन करताय किंवा माझ्यासारखे जे अनेक लोक आहेत तरुण आहेत त्यांना निदान सपोर्ट द्या, त्यांना प्रोत्साहन द्या की बाबा तू बरोबर कारणासाठी याच्यात पडलायस तर तुला मी सपोर्ट करतो, तुला जर कॅम्पेन कॉन्ट्रीब्युशन पाहिजे कॅम्पेन कॉन्ट्रीब्युशन देतो, तुला साईन लावायची असेल माझ्या घरावर साईन लाव, मी कमीत कमी मतदान करीन 100% आणि माझ्या 5 मित्रांना खात्रीने घेऊन जाईन मतदान करायला. हे जे आहे ते तरी कमीत कमी करा, कारण नाहीतर मग कंप्लेंट मी सांगतो तुम्ही जर मत दिलं नाही तर तुम्ही माझ्याकडे येऊन काही कंप्लेंट करू नका की गव्हर्नमेंट चालत नाही, चालत नाही, कारण मग तुम्ही कंप्लेंट करण्याचा हक्क गमावलेला आहे. कारण तुम्हाला
वन वे ऑफ कंप्लेनिंग इज बाय वोटिंग फॉर पर्सन हू इज गोइंग टू फिक्स युअर प्रॉब्लेम. आणि तुम्ही जर मतच दिलं नाही तर नंतर कंप्लेंट करण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या इतके व्यस्त कार्यक्रमातून, आम्हाला माहितीये की भारतातल्या महापालिकेचे महापौर सुद्धा खूप बिझी असतात. तुम्ही तर तिकडे अमेरिकेत बिझी आहात, इलेक्शनचा पिरियड आहे, आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टींवरती एक इनसाइड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो की ऍक्च्युअल काम करणाऱ्या माणसाचं मत काय हे आम्हाला समजलं. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्हाला आनंद आहे की एक मराठी माणूस आज अमेरिकेत सुद्धा महापौर आहे. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि परत परत भेटत राहायला आवडेल. पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.